लातूर जिल्ह्यातल्या चाकूरमधल्या प्रहार आणि राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आज भाजपत प्रवेश केलाय आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार संभाजी निलंगेकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला। मात्र यावेळी बोलताना संभाजी पाटील निलंगेकर यांनी उदगीर आणि अहमदपूर या मतदारसंघावर गोपीनाथ मुंडे यांचं विशेष प्रेम होतं, पण तिथे आपला प्रतिनिधी नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली। सध्या हे दोन्ही मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत, त्यामुळे भाजपचा मित्रपक्षाच्या मतदारसंघांवर डोळा असल्याची चर्चा सुरू झाली आहे आणि याबाबत निलंगेकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी। लातूर येथील चाकूरमधील बऱ्याच कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे आणि या प्रवेशाच्या वेळेला लातूरमधले माजी मंत्री आमदार संभाजी निलंगेकर पाटील होते आणि त्यावेळेला बोलताना निलंगेकरांनी एक वक्तव्य केले की गोपीनाथ मुंडेंचे जे आवडते दोन लातूर जिल्ह्यातले जे मतदारसंघ आहेत अहमदपूर आणि उदगीर हे फार आवडते मतदारसंघ आहेत, पण ते सध्या त्यांच्या मित्रपक्षाकडे आहेत। ही कुठली तरी खंत त्यांच्या मनात जाणवली। आज या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं ते बाहेर आले। मला सांगा, आज खूप पक्षप्रवेश झालेत अहमदपूर आणि उदगीरवर, विशेष बोलताना तुम्ही एक पिन पॉईंट केलं, मित्रपक्षाचे आहेत, मित्रपक्षांच्या याच्यावर तुमचा डोळा आहे असं म्हणायचं का? लोकनेते माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये काम करायचं आणि बारकाईने म्हणजे आजच म्हणून नाही, जर आपण मागच्या राजकीय इतिहास जर पाहिला, या दोन्ही विधानसभेमध्ये माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब जे शब्द टाकतील तो शब्द खालीपर्यंत चालायचा आणि तिथं देखील भारतीय जनता पार्टीचे सतत आमदार राहिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही बोलत असताना की हे दोन्ही मतदारसंघ माननीय मुंडे साहेबांच्या जवळचे मतदारसंघ होते। आज जिल्ह्यामध्ये जरी आज आम्ही नवीन आमदार जरी भाजपचे 3 आमदार जरी आपण पाहत असेल, मूळ सुरुवात भारतीय जनता पार्टीची ही उदगीर आणि चाकूर अहमदपूर इथून झालेली आहे। मागच्या जिल्हा परिषदच्या काळामध्ये भाजपने पूर्णपणे त्या ठिकाणी सर्व जागा भाजपच्या निवडून आलेले आहेत। आता ज्यांचा प्रवेश झालेले आहेत हे तिथले नगराध्यक्ष आहेत, त्या भागामधली ज्या बाजार समितीचे सभापती आहेत मिरकले म्हणून, कपिल माकणे म्हणून नगराध्यक्ष म्हणून राहिले, त्यांच्यासोबत अनेक नगरसेवक आणि संचालक यांचा प्रवेश त्या ठिकाणी झाला आहे। त्यामुळे भाजप म्हणून एक संघटनात्मक एक ताकद आमची त्या ठिकाणी राहील आणि येणाऱ्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत। त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये बळ मिळायला पाहिजे, त्यांच्या पाठीशी उभा टाकायला पाहिजे, ही भूमिका त्या ठिकाणी आम्ही स्पष्ट केली। आणि गोविंद तुपे, जी 24 तास, मुंबई।